ए अक्षता, हे घे. मला नकोय. ए आता जास्त भाव खाऊ नकोस हा, घे पटकन. नको सांगितलं ना एकदा. अब देख हा, ज्यादा भाव खाने लगी ना तर मी हे आईस्क्रीम दुसऱ्या एखाद्या सुंदर मुलीला देऊन टाकी ना. मग दे की. म्हणून तर तुला देतोय. एक नंबरचा दुष्ट आहेस तू. हे बरं, हेच एवढं महागडं आईस्क्रीम मी दुसऱ्या एखाद्या सुंदर मुलीला दिलं असतं ना तर तिने मला थँक्स म्हटलं असतं. आणि तू मला दुष्ट म्हणतेस. म्हणून नाही म्हणत आहे मी. असा राग आलाय ना मला तुझा. म्हणून तर आईस्क्रीम आणून दिलंय तुझा राग थंड होण्यासाठी. किती जणांना आईस्क्रीम देणार आहेस तू? का? बरीच मोठी लिस्ट आहे वाटतं माझ्यावर राग असलेल्या लोकांची. मग काय, आईस्क्रीमची फॅक्टरी टाकावी लागेल तुला. जाऊ दे का, किसी को मेरी फिकरिश नहीं है. पण ती तू एक नंबरचा कृतज्ञ आहेस. सगळ्यांचे जीव टांगणीला लावून कुठेतरी निघून जातोस आणि वर म्हणतोस किसी को मेरी फिकर नहीं. औरों के बारे में छोड़, तेरे बारे में बोल. मला इतका आनंद झाला म्हणून सांगू तू असा गायब बियब झालास. इतका अभिमान वाटला मला तुझा. असं वाटलं तू परतच येऊ नयेस. सच्ची? मग काय, म्हणून तर परत आलोय तुला तकलीफ द्यायला. कुणावर मेहरबानी नाही केली आहेस. ठीक आहे, मग परत जातो पळून. तू पुन्हा असं काही केलंस ना तर बघ. अगं अगं अक्षता, नारळ किती? नारळ 5 ली. 5. सुपारी आली 25. 25. डॉक्टर सुधा जोशी, विड्याची- डॉक्टर सुधा जोशी, हे सुद्धा डॉक्टर सुधा जोशी. वा सुधा, आजकाल तुझ्या नावाच्या मागे डॉक्टर लावायला लागले लोक. आता आपल्या घरी 2 डॉक्टर झाले. पहिले डॉक्टर शरद जोशी आणि दुसरी डॉक्टर सुधा जोशी. तुलाच देणार होते ना, एवढं हिसकावून घ्यायची काय गरज. बघितलंस ना आजी, आजकाल बाबांचं नाव काढलं ना. तुम्ही काय खोटं बोलले होते का? आपल्या घरात पहिले डॉक्टर बाबा. पुरे माझं कौतुक करा म्हणून मी कुणाला जबरदस्ती केलेली नाहीये. सुधा, अगं काय हा पोरकटपणा तुझा. हा, दुखवलंस ना तिला उगीचच्या उगीच. आणि या अशा अवस्थेत घरी सत्यनारायणाची पूजा करायची अशांत चित्तानं. हे बघ, तू आधी शांत हो. मी तिला बाहेर पाठवते. तिची समजूत काढ आणि तिला सॉरी म्हण. सॉरी. चुकले अक्षता. खरंच चुकले. हो, पण मला संधी तर मिळायला पाहिजे ना बोलण्यासाठी. ती सारखी घरात असते आणि वीरू सतत घराच्या बाहेर. आणि ती म्हणजे काय, साक्षात भिंतीचे कान. सतत माझ्यावर पहारा असतो. हो ना. नाही म्हणजे आज बोलते मी. हो ठीक आहे. वीरू, तुझ्यासाठी चहा घेऊन येऊ का? नाही का? प्रीती कुठे? मला काय माहित, सांगून जाते का कधी. कुणाचा फोन होता? यांचा. हा, काय म्हणतोय साला?
म्हणजे माझा साला काय म्हणतोय? काय म्हणणार? काही म्हणण्यासाठी कोणी राहिलंच कुठे आमचं? नाही आहे का? अरे वा, व्हेरी गुड, थँक्यू. अरे विरू, तुझ्याबद्दल नाही बोलले मी. अरे तुझ्याशिवाय दुसरं आहेच कोण आमचं अडीअडचणीला? नाही, ते लक्षात आलंय माझ्या. त्याच्यासाठीच फोन आला होता यांचा. त्याच्यासाठी फोन आला होता. बरं. त्याच्यासाठी म्हणजे नेमकं कशासाठी? अरे यांना धंद्याच्या वाढीसाठी पैशाची गरज होती. वाढीसाठी? वाढीसाठी मुळात धंदा कोणता आहे यांचा? तो बुडला म्हणजे पार्टनर. हा, मग त्याला वाढीसाठी नाही म्हणत, नवीन धंद्याच्या उभारणीसाठी पैसे हवेत. तेच रे ते. तेच रे ते नाही, ते वेगळं हे वेगळं. काय आहे, पहिला धंदा बुडाला, आता दुसऱ्या धंद्यात पैसे बुडवण्यासाठी त्यांना एक पार्टनर हवाय, नाही का? किती पैसे हवेत? 2 लाख फक्त. अरे वा, जमायला लागलं तुला. बँकेसारखं प्रत्येक रकमेच्या मागे फक्त लावायचं. 2 लाख फक्त. मी माझ्या हिश्श्यातलेच मागते. नाही, मी तुला तुझ्या हिश्श्यातलेच देणार आहे, पण ते आत्ता नाही. मी खूप थकलोय, उद्या बघू. नाही म्हणजे उद्या दिले पाहिजे तसं नाही, मी जाताना दिले तरी चालतील. हा, म्हणजे फुरसत आहे. काय बनवलंय का काही जाण्याचा प्रोग्राम? हो, तू पैसे दिलेस की लगेच? म्हणजे तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बायकोच्या आत्मशांतीसाठी. कुठे आहे? आई, तुला थोडा वेळ आहे? तुझ्यासाठी माझ्याकडे कितीही आणि केव्हाही वेळ असतो. बोल. आई, माझ्या मैत्रिणींनी गणितासाठी क्लास लावलाय. मी सुद्धा जाऊ? मैत्रिणी क्लासला जात आहेत म्हणून तू जाणार आहेस का तुला खरंच गरज वाटते म्हणून तू जाणार आहेस? दोन्ही. अक्षता, अगं मैत्रिणींबरोबर क्लासला जायचं म्हणजे काही पिकनिकला जाण्यासारखं नाहीये. नाही, आणि मला नाही वाटत तुला क्लासची वगैरे गरज आहे. तू शिकवणार आहेस मला? अगं मी कशाला शिकवायला हवं? बंटी आहे की तुला शिकवायला? मी बंटीकडून गणित शिकू? मग अगं लहानपणीची गोष्ट वेगळी होती. आता मला परीक्षेत भरपूर मार्क हवेत आणि त्या क्लासमध्ये भरपूर मार्क मिळवण्याची हमी देतात. किती पैसे घेऊन? पैशासाठी नाही म्हणतेस? वाटेल ते बडबडू नकोस. बंटीला सुद्धा काय मी फुकट शिकवू दिलं नसतं तुला? अगं मग तेच पैसे क्लासला दे की. मला काहीतरी माझ्या मनासारखं करून देणार आहेस का? नाही, निदान शिक्षणाच्या बाबतीत तरी नाही. तुला एवढं तरी पटतंय का की मी एका कॉलेजची प्रिन्सिपल आहे, एका शिक्षण समितीची मी चेअरमन आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत तुझ्यापेक्षा मला जास्त काही कळतं. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मी तुझी आई आहे. इनफ ऑफ दिस. अक्षता, आई, तू माझ्यासाठी सगळं काही केलंयस, मान्य आहे मला. तुझं माझ्यावर, माझं तुझ्यावर खरं आणि खूप प्रेम आहे. मला तुझ्याबद्दल प्रेम, आदर सगळं काही आहे. पण तरीही तू मला जन्म दिला नाहीस हे सत्य आहे ना अक्षता? ते मागे राहतच ना शेवटी. त्यामुळे प्लीज यापुढे डोंट मेक फॉल्स क्लेम्स. हॅलो हॅलो, हां मी आकांक्षा बोलते. हाय, काय म्हणतोयस? हां बरं, तुला आमच्या प्रेस कॉन्फरन्सचं इन्व्हिटेशन मिळालं? व्हेरी नाईस. प्रोग्राम काय आहे? म्हणजे तू इन्व्हिटेशन उघडून बघितलेलं नाही आहेस याचा अर्थ असा. बरं निवे, तुला सांगते, हॉटेल डायमंड इंटरनॅशनलमध्ये संध्याकाळी 7 वाजता प्रेस कॉन्फरन्स आणि 8:30 वाजता कॉकटेल्स आणि डिनर. ओके, नक्की यायचं.
नाही रे, तुझ्यासारख्या बिझी माणसाला एकदा फोन करून कन्फर्म करावं म्हटलं. हो, वीरेंद्र ना? नाही अरे, तो मीटिंग मध्ये बिझी आहे. इतक्या मीटिंग चालू आहेत ना सध्या प्रेस कॉन्फरन्सच्या आधी. हो, ओके, सांगते त्याला. बाय. सो मिस आकांक्षा जोशी, यंग टॅलेंटेड एफिशियंट रिपोर्टर ऑफ द टाउन, हा वीरेंद्र शिरोडकर आपल्याला प्रेस कॉन्फरन्ससाठी इन्व्हाइट करतो आहे कोऑर्डियली. आपण यावं अशी आमची इच्छा आहे. याल ना? थँक्यू व्हेरी मच फॉर द इन्व्हिटेशन. मिस्टर वीरेंद्र शिरोडकर, द मोस्ट टॅलेंटेड अपकमिंग एक्स्ट्रॉर्डिनरी डिरेक्टर इन टाउन. ओके. आणि बाय द वे, तुम्ही मला फक्त प्रेस कॉन्फरन्सचं इन्व्हिटेशन दिलंय, कॉकटेल्स आणि डिनरचं नाही. मी माझे शब्द फुकट कशाला घालव? यू आर पार्ट अँड पार्सल ऑफ द शो मॅम. याला काय अर्थ नाहीये. मला दुसऱ्या कोणी इन्व्हिटेशन दिलं त्याच वेळी तर. डोंट टेक मी फॉर ग्रँटेड. अरे जा, तुला ग्रांटेड नाही घेणार तर कोणाला घेणार? यू आर माय लक डार्लिंग. बस झाला मस्का. बरं मला सांग, तुला कशी वाटली ओव्हरऑल अरेंजमेंट? खरं सांगितलं तर तू पुन्हा म्हणशील मस्का मारू नकोस. खरं सांगू? एक्सलंट, सुपर्ब, हाय क्लास. जेवढी क्रिएटिव्ह आणि सुंदर माझी फिल्म आहे ना, तेवढीच सुंदर अरेंजमेंट आहे आणि तेवढंच क्रिएटिव्ह आर्टवर्क. मला जे नवीन नॉव्हेल आयडिया जी हवी होती ना, ती खरंच तू क्रिएट केली. गो अहेड. थँक्यू व्हेरी मच फॉर द कॉम्प्लिमेंट. आणि आता मला सांग, डिनरचा मेन्यू काय ठरवायचा? अरे ते तू ठरवायचं. ते बायकांचं काम आहे, पुरुषांनी फक्त हादळायचं. अरे कसला मेल शोव्हिनिस्ट पिग आहेस. इंग्रजी शिवाय नको देऊ मला. बरं मग सौम्य भाषेत सांगू? हम्म. पुरुष प्रधान संस्कृतीचा एक हलकट पुरस्कर्ता, बायकांचं काम, पुरुषांचं काम असं सगळं ठरवणारा. ए बाई, तू जरी मेन्यू डिझाईन करणार असली ना, तरी करणारा पुरुषच आहे ना. आणि मी कुठे बायकांना यायला नाही म्हटलंय. या, खा, प्या, मजा करा. नाही, तू नाही कसं म्हणशील, कारण तुलाच त्यांची कंपनी हवी हवीशी वाटत असते ना. चला निघते मी आता. मला ज्यांची कंपनी हवी हवीशी वाटते ना, त्यांना मी असा हात धरून आहा. याच्यासोबत खायला काही मिळणार आहे का? हे घ्या. आजकाल मी तुमच्याकरता काही आणलं, काही केलं की लपवून ठेवते. का? हल्ली घरात बोका शिरलाय? बोका कशाला शिरायला हवा? तुमची माऊ आहे ना, हा दडायला. प्रीती प्लीज, कुठलं तरी कारण काढून ताईचा विषय काढू नकोस. आणि ती माझी मोठी बहीण आहे. माऊ वगैरे काय म्हणतेस तिला? आणि त्या मला उपरी म्हणतात हे चालतं वाटतं तुम्हाला? मी एकमेकींना काय म्हणायचं ते म्हणा, तो तुमचा प्रश्न आहे. माझ्या डोक्याला ताप नको. त्याची काही गरज नाही हो. आजकाल तुम्ही फारच उदार होत चाललात ना. काय केलं आता मी? तुम्ही म्हणे ताईला 3 लाख रुपये देणार आहात. पोचली बातमी? व्हेरी गुड. उगाच नाही नूतन तुला भिंतींचे कान म्हणत. आज तू सिद्ध केलंस. तुम्ही जरा माझ्यावर विश्वास ठेवाल ना तर. तुला विश्वासात न घेता सुद्धा ही बातमी तुझ्यापर्यंत पोचली ना. मी विचारलं का तुला? कोणी सांगितली, कशी कळली? नाही, सांगितलं असेल. आज संध्याकाळच्या प्रादेशिक बातम्यांमध्ये ही बातमी सुद्धा सांगितली असेल. शी, उगाच विनोद नका करू. ते आपल्या नवऱ्याशी फोनवर बोलताना ऐकलं मी. काय? मी तिला 2-3 लाख रुपये दिलेत? दिलेत नाही, देणार आहेत म्हणून. प्रीती, एक सांगू, स्वतःच्या डोक्याला ताप करून घेऊ नकोस. माझ्याही डोक्याला ताप देऊ नकोस. काय करायचं ते मी बघतो. म्हणजे तुम्ही त्यांना 3 लाख रुपये देणार आणि मी बघत बसायचं? मी बघतो म्हणे. डोंबल. अगं, माझ्याकडे काय पैशाचं झाड नाहीये. हलवलं की पैसे पडतात. मी कष्टाचीच कमाई जगतो ना. पैशाची किंमत मलाही कळते. पण इतरांना माहित नाहीये ना. त्यांना असं वाटतं तुम्ही पैशाचं झाड आहात. गदा गदा हलवलं की पडतोय पैशाचा पाऊस. खूप झालं. माझ्यासाठी बाटली घेऊन ये जा. पाण्याची नाही, दारूची. पटकान.
हिअर इज युअर कॉफी बॉस. थँक्यू सो मच. सो स्वीट ऑफ यू. या सेल्फ सर्व्हिस कॅफे मध्ये फक्त एकच कटकट आहे. काय रे? दोघांपैकी एकाला सतत काम करावं लागतं. अच्छा, पण मग माझ्यासाठी कॉफी तुलाही आणता आली असती की. ऑफकोर्स, मी दुसरं काही आणू का? नको रे, तू पडलास बॉस बाबा. काय? बॉस. हे काय नवीन बॉस बॉस प्रकरण सुरू केलंय? मी काय तुझा बॉस आहे? हं? उद्या माझी सेक्रेटरी म्हणून पगार मागशील माझ्याकडे? मी आणि तुझी सेक्रेटरी. नेव्हर. करेक्ट. माझंही कामात लक्ष लागायला हवं ना. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तू दिलेला पगार जस्टिफाय करायचा, म्हणजे मला काम करायला पाहिजे. दॅट्स व्हॉट आय हेट. व्हॉट? यू हेट वर्क? येस. काय मॅडम, नक्की विचार काय? कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे काही नोकरी धंदा वगैरे करायचा आहे की नाही आयुष्यात? उद्या की स्मार्ट इंटेलिजंट एज्युकेटेड मुलगी. बस बस बस. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट, बट नो. व्हॉट डू यू मीन नो? तू काही नाही करायचं असं ठरवलंयस का? अर्थात. कशी वाटली आयडिया? आयडिया? या इडियटपणाला तू आयडिया असं म्हणतेस? निशांत, अरे काय माहितीये का, आजकाल जो उठतो ना तो म्हणतो की मला काहीतरी वेगळं करायचंय. आय वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट. म्हणून मी पण ठरवलं, मी पण काहीतरी वेगळं करणार आहे. गुड, दॅट्स इट. मला सांग, तुला हे वेगळं म्हणजे नक्की काय करायचंय? काहीही नाही. ऐक नाही, सगळ्यांपेक्षा वेगळं. काहीही नाही. तुला निराळी म्हणावं की निर्लज्ज? तुझा प्रश्न आहे. तू खुशाल का म्हणते का तू स्वखुशीने बेकार राहणार आहेस म्हणून? हा, अर्थात. अरे सरकारची कशी स्वयंरोजगार योजना असते की नाही, तशी माझी स्वयं बेकार योजना आहे. ही कॉफीच आहे ना? हो. काही मिसळलंय यात? नाही आयरिश कॉफी नाहीये ना? नाही नाही. तर तुला लॉटरी वगैरे लागली आहे का? यू मीन पैशासाठी नोकरी करायची? हो, म्हणजे सर्वसाधारण प्रघात तरी तसाच आहे, हो ना? पण निशांत, मला पैशाची गरजच नाहीये. आणि विशेषतः तुझ्यासारखा कुबेर मित्र असताना. मग तुला काही बिझनेस वगैरे सुरू करायचा आहे का? तर तुझा कुबेर मित्र तुला फायनान्सची अरेंजमेंट करून देऊ शकतो. त्याने काय होईल? व्हॉट डू यू मीन त्यांनी काय होईल? त्याने काय होईल मी विचारतेय. अगं, स्वतःचं एक स्वतंत्र काम सुरू करायचा आनंद समाधान तुला नको आहे का? पण मी ऑलरेडी समाधानी आहे. मला या कशाचीच गरज वाटत नाहीये निशांत. तू हाईट आहेस. यू आर जस्ट इम्पॉसिबल. डू यू नो दॅट? ते रामदास स्वामी आहेत ना, त्यांना जर का तू अगोदर भेटली असतीस ना, तर अजूनही अनुत्तरित राहिलेला प्रश्न त्यांनी विचारलाच नसता. कुठला रे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? स्वामी या आहेत त्या. असते काय? कॉफी पी.